होतं? बकऱ्याला टाकू राहिला. तर शाळेतून आले आणि इथंच थांबले. ते अंगणवाडीत जाते आणि मस्त असं गवत गोळा करतोय बघा. आणि ईश्वरी जिथं गेली तिथं भांडेच खेळते. आणि आता ऊन पण पडलं. मी आता तर माझं चालू आहे भुईमुग निंदायचं काम आणि समोर ते इथं खेळू राहिले. आमचा समर्थले कामाचं आहे बरं का. मस्त असं काम करतो. त्या बा खुरपं सुद्धा आहे त्याच्याकडं. अरे वा, अरे वा. शेतकऱ्याच्या पोरांना सांगावं नाही लागत शेती कशी करावं लागते म्हणून. मस्त खुरपं घेतलं मस्त. आता काँग्रेस उपटतोय. हा चिखल खेळली ना तू. आमची ईश्वरी तर इकडून पण मक्का आहे आणि इकडून पण मक्का आहे आणि इकडून पण मक्का आहे. सगळीकडून मक्का आहे आणि मधीच भुईमुग आम्ही निंदतोय. हा त्यांनाच टाकायचे. गवत एका ठिकाणी टाकावं लागणार. गोळा करून ठेव. हा गंजावरच टाकायचं. आपल्याला जायचं घरी घेऊन. आला का खुरपा? खुरपा हातातच आहे का? नको त्याला आंबट करू. राहू दे दादा एका ठिकाणी. इथं आपण जाताना गोळा करून घेऊ दे. शेतकऱ्याच्या पोरांना शेती करायची शिकवावी लागत नाही. हा हा बर. आई आपल्याला कधी घरी जायचंय? आपल्याला कधी घरी जायचंय आई? जायचंय. एवढी सरी लागली का? हा. मग याला बी झोप आली समू बाळाला. तर त्याला म्हणते मी आईचं आई तू काल पाण्याले का? त्याला मी कार्पेवर झोपायला लावते. आई कालच्या सारखं मी गटूड घेणार आहे. आज लय गवत नाही बा. आज लय गवत नाही. आई मी घेणार आहे. आज बी मीच घेणार आहे. कधी बी मीच घेणार आहे. तू कधी बी उचलायचंच नाही. मग ते झोपल्यावर दर्शिका येऊ निंदू. मग आला का आवाज त्याचा रडायचा. घरी जाऊ त्याला नादी लावू. किती भारी मूग आमच्या मुगात तर लय भारी. आई
मुगाला लय भारी फुलं येऊ राहिले. मग लय भारी शेंगा ये दाखवते. उचवथीन रंगांचा भाया जसा सजला, उचवथीन रंगांचा भाया जसा सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. नाव नाही सांगितलं. नमस्कार, माझे नाव ईश्वरी वाल्मिका भंग आहे. मी तुम्हाला माझं भाषण म्हणून दाखवते. उचवथीन रंगांचा भाया जसा सजला, उचवथीन रंगांचा आभाया जसा सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. जास्त मुंग्या आहे. और चप्पल घालू समू म्हणतो चप्पल घाल ना मुंग्या येत. लय जीव आहे त्याचा. तो हो ना बाई पाय ना लाडकाय ना तू समू करे समू. तू त्याचा जास्त लाड करती म्हणून म्हणून राहिला. नाही ग कर केल त्याचा लाड तू जास्त त्याचा लाड करती म्हणून तुझा तो जीव आहे. लय हुशार निघा ना आपला शंभू बा. काय शिकवलं शाळेत आज मॅडमने तुमच्या? आमच्या मॅडमने आम्हाला नाही ते 1 2 शिकवले आणि जर 1 2 शिकवले तेव्हा अण्णा आला. मग मला सगळ्याला भात वाटला. मग आलो आम्ही घरी. सर एका जर टाकलं तर आपल्या शेळी न्यायचं धरतं बाई. अक्का येते काम करते. दादा तशी मागं सर त्या तिथं जाऊन सांगायचं ते छोटा आहे म्हणा त्याला पोरं मारत्या. मग मी त्यांना सांगितलं ना बरोबर. चला गडले का गडले का का गडले. हा घरी जायचं ना. चल मी गवत. चला मंडळी आता चाललो घरी. आणि ईश्वरीने घेतलंय गवत डोक्यावरती. थोडंच घेतलं बाकीचं टाकून दिलं नंतर नेऊ म्हटलं. आणि दप्तर आठवून पुढं नंतर बी यायचे. हां तर घरी समू काय पेक्षा दप्तराचा बोजा जास्त झाला रे. हां चल माझ्याकडे द्या ते दोघं पण. आणि चला तुम्ही पुढं. खत का चला माईले लांब गेली. चाल चाल पटकन पळ. ठीक आहे माझ्याकडं. अगं द्या ना तुला वज झाला असं ना. तुला घ्या येईन का त्याला कडेवर. हां तर आता आम्ही जेवण करायला चाललो घरी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. धन्यवाद. तर बघा मंडळी आता आम्ही शाळेतून या मुली आल्या. आता चाललो निंदायला शेतात. आता मी ना वावरात गेल्यावर अभ्यास करते. नेमती जाऊ माझीवर आहे. तुला कोणता बालवाडीचा अभ्यास करायचा आहे का? हा. मग मॅडम काल म्हणे का तुला वय असतं तर तुझ्या बहिणीकडून घेऊन तू ना अभ्यास कर. मी म्हणलं आम्हाला वावरात जायचं ना तर मॅडम म्हणे वावरात घेऊन जायचं. हा का? असं म्हणे मॅडम. तर चला मग आता. घरी सांगितलं. हाय. पळू नका पडशान. इकडून
तर आता आलो आणि दीदीची शाळा सुटली तर दीदीची शाळा सुटली होती. मग जेवण वगैरे करून आम्ही आलो आता शेतात. आणि ईश्वरीचं काय जोरदार अभ्यास चालू आहे. आणि आता दीदी नेनती सुट्टीच्या दिवशी ना ती मदत करीत राहते. बर बर. सगळीकडून मग काय आता मका मोठी झाल्यावर लई भीती वाटत जाईन इकडं. कायला चला मंडळी, तर आता अंधार पडायचा टाइम झाला. आम्ही चाललो घरी. बाय बाय बाय. व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. शुभं करोति कल्याणं आरोग्यधन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार काही कुंडल मोतेहार दिवा जळो तुळशी पाशी माझा नमस्कार चढ पाशी. घरातली डपिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात. मस्त अशी चुलीला पोचार वगैरे सकाळी दिलेला होता आणि 2 दिवसापासून गॅसवरच स्वयंपाक केला होता. तर म्हटलं आता चुलीवर शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या कानी कुंडल मोती हात दिवा जळो तुळशी पाशी माझा नमस्कार देवांपाशी. करत दीड पण पाहिजे. छान आपली खिचडी पण मस्त अशी शिजली. आणि बाई एक प्लेट घे देवाला नैवेद्य ठेवायला.